नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहे नदीवरती आणि आमची नदी तुम्हाला दाखवतो आज मी। चला जाऊया। मुलांचा पण कॉल आलेला मित्रांचा, आज नदीवर जायचं आहे म्हणून। तर ते आता पुढे निघालेत आणि आपल्या पाराजवळ आपल्याला मिळणार ते भेटणार तिथे। आता आपलं घर या साईडलाच आहे, इथंच आहे आपलं घर। इथून ह्या रोडने आता आपण पुढे जाणार आहोत आणि इथंच पुढेच पार आहे आपला। पाराजवळ ते येणार बरं, तिथून मग आपण पुढे जाऊ। इकडे हा पार आहे आपला। वटपौर्णिमेची पूजा पण इथेच करतात। आपला पार आहे आणि सगळे मित्र पण आलेत तिकडे, तुम्ही बघू शकता। येतात आता पुढे पुढे ते। इकडे आपली शाळा आहे, 1ली ते 4थी पर्यंत इथं शिकवलं जातं। आता मी पण इथेच शिकलोय 1ली ते 4थी पर्यंत। आणि इकडे अजून एक आपला मेंबर बबली पण आपल्या सोबत येत आहे। बबली, आता जावेळीच्या स्टॉप पर्यंत आलो आहे आपण। इकडे हा जावेळीचा स्टॉप आहे, हा प्रवेशद्वार। आपल्याला इकडे जायचं आहे, इथून मधून शॉर्टकट आहे। पहिले इकडून रस्ता नव्हता, पहिले मागून रस्ता होता, पण आता गवत भरपूर झाला आहे आणि तिकडे रस्ते बंद झालेत, त्याच्यामुळे हा मधून एक रस्ता काढलेला आता। गाडी जाण्यासाठी नदीवर आपल्याला तिकडे पुढे रस्ता आहे, पुढे जाऊन। आता आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत। कुठल्या आयडिया मेन्शन करू? आता आलोय आपल्या नदीवर आपण। आता जाऊया पुढे। तर आता ह्या एरियाला नाव आहे जांभळी, कारण इकडे जांभळीचे झाडं भरपूर आहेत आणि त्या सीझनला आपण जांभूळ खायला इकडेच येतो। हे तुम्ही बघू शकता, इकडे ही पूर्ण जांभळीची झाडं आहेत आणि अशी लाईनमध्ये खालपर्यंत आहेत, भरपूर झाडं आहेत आणि मोठी मोठी जांभळं होतात। आणि ही आपली ह्या एरियाला नावच तो पडला आहे जांभूळ म्हणून। पण आम्ही कधी आंघोळीला किंवा इकडे येतो ना, तेव्हा येताना म्हणतो की जांभळीजवळ चाललो आहे म्हणून। आणि हा आपला पोहायचा स्पॉट, इथे आपल्या गावातली पोरं सगळी पोहायला येतो। आणि गणपती विसर्जन तिकडे खाली कोडबीमध्ये होते, त्या एरियाला कोडबी म्हणतात। आणि ही जांभळी ही फक्त पोहण्यासाठीच, आणि ज्याला पोहणी येत नसेल तो त्याला पोहण्यासाठी पुढे वरती धबधबा आहे, तिकडे आम्ही धबधब्यावर जातो। पार्टी वगैरे असली कधी तर त्या धबधब्यावर आपण आंघोळ करतो, त्यानंतर इकडे येतो पोहायला। तर आज पण पोरं पोहायलाच आलीत, बघू शकता इकडे उभे आहेत, अर्धे तिकडे आहेत। तर आता इकडे आल्यानंतर पहिलं आकर्षण म्हणजे ही वास्तू। तर सगळ्यांना प्रश्न पडतो ही वास्तू कसली आहे, म्हणजे हा घर कशासाठी बांधलेला आहे, तो सगळ्यांना प्रश्न पडतो। ह्याच्या आधी मला पण माहिती नव्हतं। तर आत्तापर्यंत आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे माझ्या मते तर ही पंप रूम आहे, म्हणजे इथे आतमध्ये मशीन्स बसवलेल्या होत्या 2, आणि त्या 2 मशीन्सचे हे 2 पाईप, आणि ते इकडे पाणी फेकलं जायचं, ते वरती शेतीला जायचं आणि पाणी हा आपल्या नदीतलं जायचं। इकडे मी तुम्हाला जांभळीची नदी दाखवली आपली, ह्या नदीतून पाणी वरती जायचं शेतीला। आणि त्यावेळेस 2 पिकं घेतली जायची आणि ते 2 हंगाम पिकांचे घेतले जायचे त्यावेळेस। तर एक पावसाळी शेती आणि एक उन्हाळी शेती, म्हणजे एक पीक झाला आपण दिवाळीत एकदा भाताची कापणी केली की त्यानंतर पुन्हा या मोटारच्या सहाय्याने पाणी शेतामध्ये पाठवून
पुन्हा शेती केली जायची, अशा दोनदा शेती आपल्याकडे व्हायची. त्यासाठी ही वास्तू बांधली होती आणि ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या 2 मशीन्स होत्या आणि आपलं ह्या नदीतला पाणी खेचून पुन्हा शेतीला जायचं. आणि त्यावेळेस नदीचं पाणी मे महिन्यापर्यंत पण आटायचं नाही, भरपूर पाणी असायचं या एरियामध्ये. आणि आत्ता तर राहत नाही तेवढं पाणी, आता मे महिन्यात पूर्ण नदी सुकते आपली. पण त्यावेळेस पूर्ण नदी भरलेली असायची आणि इथून पाणी तिकडे पाठवायचे. आणि गिमवी शेती त्याला म्हणतात, ती गिमवी शेती आपल्याकडचे शेतकरी करायचे. आत्ता ही आपण वास्तू पाहिली ती 1977 साली बांधली गेली होती आणि तिचं उद्घाटन श्री ग. स. कातकर साहेबांच्या हस्ते केलं होतं. आणि ही कोणत्या योजनेअंतर्गत बांधली गेली होती तर श्री कृष्ण जल उपसिंचन योजनेअंतर्गत ही वास्तू बांधली गेली होती. आणि त्यावेळेस इथे मशीन्स होत्या जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि ह्या 2 पाईपच्या साहाय्याने वरच्या शेतीपर्यंत ह्या पाणी वाहून जायचं आणि तिथून त्या शेतीतून खालच्या शेतीत, असं खालच्या शेतीत करत पूर्ण 100% लोक शेती करायचे त्यावेळेस. आता समजा ते नाही होत आहे, आता सगळं बंद पडलं आहे. कारण आता उन्हाळी शेती तर लांबच गोष्ट राहिली, लांबची गोष्ट राहिली. आता पावसाळी शेती जे लोक करायचे ती पण आता आपल्या गावात किमान 10% तरी लोक शेती करतात. आपल्या गावात किमान 10% तरी लोक शेती करतात. पण इतर गावात आता ह्या तालुक्यात आपण बघायला गेलो, श्रीवर्धन तालुक्यात, तर इतकी शेती होत नाही. कोणी शेती करायला आता मागत नाही. कारण पूर्ण शेतीत आता नुकसानच होत चाललंय. कारण रानातले प्राणी आहेत ते वाट लावतात शेताची. माकडं बघितली आपण, डुकरं बघितली, पूर्ण वाट लावून टाकतात शेताची. रात्रभर राखण करायला लागतं. मी आपल्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ते पेंढारी बाबा, आपण शेतावर त्यांच्या ते गेलो होतो रात्री, चिमुऱ्यांना गेलो होतो तेव्हा. तर ते रात्रभर जागून आपल्याला इकडे राखण करायला लागतं. तेव्हा कुठे थोडंफार अन्न, थोडंफार भात आपल्याला त्याच्यातून मिळतं. पण पहिले तर इकडे बघितले आपण वास्तू, पहिले आपल्याकडे गिमवी शेती सुद्धा व्हायची, उन्हाळी शेती सुद्धा व्हायची. तर ह्या प्रकारे ती उन्हाळी शेती केली जायची आणि त्याची ही वास्तू आहे. आपल्याला एवढी माहिती त्याच्याबद्दल मिळाली होती, ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलीत. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपली नदी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. पोरं सगळीकडे पोहायला आलेत. तर ही नदी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ मी पुन्हा पण करीन. आपल्या पूर्ण नदीची एकदा तुम्हाला टूर देईन, दाखवेन आपली नदी कशी आहे पूर्ण. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिकडे धबधबा, इकडे कोडबी, त्यानंतर पुढे बुरुंडावा तर आपण गेलो होतो, पण ते रात्रीचं होतं. तुम्हाला दिवसा पण एकदा मी व्हिडिओ करून दाखवेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट करा. आणि चला आता भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय.